Students, in this video we are going to learn Maths 1 chapter number 3 Arithmetic Progression. In this chapter we are going to learn sequence, arithmetic progression, nth term of an AP, the sum of the first n terms, the sum of the first n terms of an AP. So let us start. First point, sequence. Then what is the mean of sequence? Textbook, page number 55. Some examples are given. These examples are some collection of numbers. First example बघा 1, 2, 3, 4, 5 and so on. Second example दिलेला आहे 1, 3, 5, 7, 9 and so on. And third example दिलेला आहे 1, 4, 9, 16 and 25. In each of the arrangement, there is some relationship between these numbers, these two consecutive numbers. In first examples are serial numbers. 1, 2, 3, 4, 5 are serial number in a set of natural number. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे दिलेले आहेत नंबर्स, ते नंबर्स काय आहेत बघा, सिरियल नंबर्स आहेत इन अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा 1, 3, 5, 7 अँड 9 आर ऑड नंबर्स आहेत, आर ऑड नंबर्स इन अ सेट ऑफ natural number. And in third example 1, 4, 9, 16 and 25. 1 that is square of 1, 4 that is square of 2, 9 square of 3. So these numbers are the square of serial numbers in a set of natural numbers. And this set of numbers are arranged in definite order. So this set of numbers are called as sequence. So sequence is a collection of numbers arranged in a definite order according to some definite rule. For more information, we have to complete the following pattern. Here you have to complete the given pattern. Look at the pattern of the numbers. Try to find a rule to obtain the next number from its preceding number and write the next numbers. म्हणजेच ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पॅटर्न काढून दिलेला आहे आणि त्यामध्ये नंबर ऑफ सर्कल्स या ठिकाणी मोजून संख्या लिहिलेली आहे. आता फर्स्टमध्ये बघा, फर्स्ट कॉलममध्ये एक सर्कल काढलेलं आहे, सो नंबर ऑफ सर्कल्स 1. सेकंडमध्ये बघा या ठिकाणी 3 सर्कल दिसत आहेत, नंबर ऑफ सर्कल्स. आणि यामध्ये आपण बघायचं आहे की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल या ठिकाणी नंबर ऑफ सर्कल्स ॲड झालेले आहेत आणि त्यानुसार तो पॅटर्न आपण पुढे कंप्लीट करत जायचं आहे आणि मग नंबर ऑफ सर्कल्स आपण लिहायचे आहेत. फर्स्ट कॉलममध्ये एक सर्कल दिलेला आहे, सेकंडमध्ये बघा हॉरिझॉन्टलला एक वाढवलेला आहे सर्कल आणि व्हर्टिकलला एक सर्कल वाढवलेला आहे, सो टोटल नंबर ऑफ सर्कल्स 3. थर्ड कॉलममध्ये या ठिकाणी आपण पुन्हा अगोदरचं जे आहे पॅटर्न त्याच्यामध्ये पुन्हा एक सर्कल हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली ॲड केलेलं आहे आणि नंबर ऑफ सर्कल्स त्यामुळे किती झालेले आहेत 5. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये बघा अगोदरचं जो आहे आपला पॅटर्न त्याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टली पुन्हा एक सर्कल वाढवलेला आहे
आणि व्हर्टिकली सुद्धा एक सर्कल वाढवलेला आहे. अशा पद्धतीने 2 सर्कल या ठिकाणी ॲड झालेले आहेत. या पद्धतीने आपण पुढचे कॉलम पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी पॅटर्न तो कंप्लीट करून दाखवलेला आहे. आता नंबर ऑफ सर्कल तुम्ही काय करायचे आहेत, काउंट करायचे आहेत आणि ते या ठिकाणी लिहायचे आहेत. या ठिकाणी किती येतील सांगा. नेक्स्ट 9, 11, 13, 15 and 17. So the sequence for the above pattern is 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 and 17 and so on. आता या पॅटर्नसाठी फॉर्म्युला काय येईल बघा आपला. 2n minus 1 where n is equal to 1, 2, 3 and so on. आता n ची व्हॅल्यू आपण 1 इथे सबस्टिट्यूट केली तर काय येणार सांगा. 2 into 1 2, 2 minus 1 1, दॅट इज नंबर ऑफ सर्कल्स 1. समजा या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपण 2 सबस्टिट्यूट केली तर 2 into 2 4, 4 minus 1 3. नेक्स्ट n ची व्हॅल्यू जर आपण 3 या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर 2 into 3 6, 6 minus 1 5. So the formula for this sequence is 2n minus 1. On page number 56 या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक पॅटर्न कंप्लीट करायला दिलेला आहे बघा. यामध्ये ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि हे ट्रायंगल्सची संख्या जर आपण इथं मोजून बघितली तर पहिल्या कॉलममध्ये ती किती आहे 5, नेक्स्ट कॉलममध्ये किती आहे 8, थर्ड कॉलममध्ये दिलेली आहे 11. हा मी तुम्हाला पॅटर्न कंप्लीट करून दाखवलेला आहे. अँड इन दिस पॅटर्न एव्हरी पॅटर्न इज फॉर्म बाय ॲडिंग 2 triangles horizontally and 1 triangle vertically. म्हणजेच या ठिकाणी हॉरिझॉन्टली तुम्हाला इथे 2 ट्रायंगल्स ॲड केलेले आहेत आणि व्हर्टिकली एक ट्रायंगल ॲड केलेला आहे आणि त्या पद्धतीने हा पॅटर्न मी कंप्लीट केलेला आहे. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स ॲडिंग बाय 3. सो 5, नेक्स्ट नंबर 8, नेक्स्ट काय येणार 11 प्लस 3 ट्रायंगल्स ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 14, 17, 20 and 23. So the sequence for above pattern is 5, 8, 11, 14, 17, 20, 23 and so on. And the formula for second pattern is 3n plus 2. Here n is equal to 1, 2, 3, 4 and so on. When n is equal to 1, then 3 into 1 3, 3 plus 2 5. So फर्स्ट कॉलममध्ये बघा आपल्याला नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत 5 आहेत. इफ n is equal to 2, then 3 into 2 6, 6 plus 2 8. So number of triangles 8. If n is equal to 3, then 3 into 3 9, 9 plus 2 11. So you try to find a rule to obtain the next number from its preceding number. This helps us to write all next numbers. Terms in a sequence. In this sequence, each number is called term of the sequence. The number in the first position is called the first term and is denoted by T1. फर्स्ट पोझिशनला जो नंबर आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे T1. द नंबर इन द सेकंड पोझिशन इज डिनोटेड बाय T2 and the number in third position is denoted by T3. The number in the nth position is called the nth term and is denoted by Tn. In a sequence, order terms are represented as T1, T2,
T3 up to Tn. पेज नंबर 56वर बघा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1. सम सिक्वेन्स आर गिवन बिलो. शो द पोझिशन ऑफ द टर्म्स बाय T1, T2 अँड T3. फर्स्ट सिक्वेन्स दिलेला आहे 9, 15, 21 अँड 27. हिअर T1 इज इक्वल टू 9, T2 इज इक्वल टू 15 अँड T3 इज इक्वल टू 21. सेकंड सिक्वेन्समध्ये बघा 7, 7, 7. All terms are 7. Here T1 is equal to 7, T2 is equal to 7 and T3 is equal to also 7. थर्ड सिक्वेन्समध्ये बघा -2, -6, -10, -14. Here T1 is equal to -2, first term. T2 means second term, -6. and T3 -10. ही ॲक्टिव्हिटी बघा अत्यंत सोपी आहे. यामध्ये आपल्याला पोझिशन ऑफ टर्म्स या ठिकाणी तुम्हाला समजलेल्या असतीलच. ॲक्टिव्हिटी नंबर 2. यू हॅव टू चेक द रूल फॉर द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स अँड लुक ॲट द अरेंजमेंट्स अँड फिल द एम्प्टी बॉक्स सुटेबली. इन दिस सिक्वेन्स the next term is obtained by adding a particular number to the previous number. Here the first term is 1 and second term is 4. 1 plus 3. So 3 number आपल्याला या ठिकाणी ॲड केल्यानंतर सेकंड टर्म मिळते. 4 नंतर थर्ड टर्म काय बघा आपली 7. 4 plus 3. 4 plus 3 7. 7 plus 3 10. 10 plus 3 13 and 13 plus 3 that is 16. पेज नंबर 57वरील ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने सिक्वेन्स मिळतील. आता या सिक्वेन्समध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा. फाइंड द रिलेशन इन दिस सिक्वेन्स. ह्या सिक्वेन्समधील आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. Let us understand the thought behind it. In first sequence 1, 4, 7, 10. Next two terms are 13 and 16. By adding 3 in each term, we get the next term of the sequence. By adding 3 in each term. In second sequence, we get next two terms by adding 6 in each term. 24 plus 6 30, 30 plus 6 36. In third sequence all terms are same, so by adding 0 in each term we get next terms. In fourth sequence 4 into 4 16, 16 into 4 64, 64 into 4 256. So by multiplying each term by 4 we get the next term of the sequence. In this sequence -1 -1.5 -2 -2.5 -3. By adding -0.5 in each term we get next terms. In this sequence 1 cube 2 cube 3 cube 4 cube. मग नेक्स्ट टर्म कशी फाइंड आउट होणार बघा. प्रिव्हियस टर्म्स 2च्या अगोदरची टर्म कोणती आहे 1 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला नेक्स्ट टर्म्स फाइंड आउट करता येतील. हिअर इन द सिक्वेन्स 1 2 3 5. द सिमिलॅरिटी इज दॅट नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर. या ठिकाणी सिक्वेन्स 1 2 3 अँड 5 यामध्ये आपल्याला काय साम्य दिसून येतं. द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस नंबर. ईच ऑफ दोज सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. जेव्हा ॲड करून आपल्याला नेक्स्ट टर्म मिळणार आहे
तेव्हा त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणायचं आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो द सिक्वेन्स 1 इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. इन शॉर्ट आपण AP असं लिहूयात. सेकंडसुद्धा सिक्वेन्स का आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. थर्ड सिक्वेन्ससुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. अँड फिफ्थ सिक्वेन्स आहे तो सुद्धा काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कारण नेक्स्ट टर्म आपण त्याची जी फाइंड आउट केलेली आहे बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस नंबर. सिक्वेन्स 4 बघा. सिक्वेन्स 4 इज नॉट अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. इन दिस सिक्वेन्स द नेक्स्ट टर्म, जी नेक्स्ट टर्म्स आपण फाइंड आउट केलेली आहे, इज ऑप्टेन बाय मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 4 to the previous term by a particular number. This type of a sequence is called a geometric progression. In short आपण काय लिहूया, GP. So sequence 4 is known as geometric progression. But the sequence 6 is neither arithmetic progression or nor geometric progression. In this year, we are going to study only arithmetic progression. Thank you.